विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ क्लासमध्ये आपण काही इम्पॉर्टंट असे इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स बघणार आहोत। त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस कॉस 2x dx। हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, याला येऊ शकते इव्हॅल्युएट। तर याला सॉल्व करूया। अतिशय छोटा प्रश्न आहे। लेट आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ जे दिले ते लिहून टाकू 1/1 मायनस कॉस 2x dx। तर इथं आपल्याला 1/1 मायनस कॉस 2x चे इंटिग्रेशन करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज करायचा युजिंग 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर x। हा फॉर्म्युला आहे। 1 मायनस कॉस 2 थीटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थीटा। तर 1 मायनस कॉस 2x च्या ठिकाणी आपण काय करायचं, 2 साइन स्क्वेअर x ठेवायचं। आय बरोबर इंटिग्रेशन, बघा इंटिग्रेशन 1 ला 1 खाली घ्यायचं, 1 मायनस कॉस 2x च्या ठिकाणी काय ठेवायचं, 2 साइन स्क्वेअर x dx इक्वल टू, हा जो 2 आहे 2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढायचं। 2 ला इंटिग्रेशनच्या बाहेर काढल्यानंतर काय भेटते, 1/2 लिहायचं त्याला। इंटिग्रेशन मध्ये काय उरते मग, हा 1 साइन स्क्वेअर। 2 ला बाहेर काढलं 1/2 साइन स्क्वेअर, तर 1 साइन स्क्वेअर ला लिहायचं कोसेक स्क्वेअर x। आपल्याला माहित आहे 1 साइन म्हणजे कोसेक असते, आणि लास्टला ठेवून द्यायचं 1/2, आणि कोसेक स्क्वेअर x चे इंटिग्रेशन काय असते, कोसेक स्क्वेअर x चे इंटिग्रेशन असते मायनस कॉट x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c। हा मायनस समोर घ्यायचा, मायनस कुठे लावायचा, मायनस 1/2 ला मायनस 1/2 कॉट x प्लस कॉन्स्टंट c। हे झालं आपलं इंटिग्रेशन। नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, इव्हॅल्युएट सेम टू सेम क्वेश्चन इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x dx। चला सोल्यूशन अतिशय सेम टू सेम क्वेश्चन आहे। लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x dx। इथं फॉर्म्युला, इथं सुद्धा फॉर्म्युला यूज करायचा 1 प्लस कॉस 2x। बघा इथं काय होतं 1 मायनस कॉस 2x, इथं काय आहे 1 प्लस कॉस 2x। तर 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2x इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर x। हा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x। तर आता ठेवायचं आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, हे बघा 1 प्लस कॉस 2x च्या ठिकाणी ठेवायचं 2 कॉस स्क्वेअर x dx इज इक्वल टू, हा जो 2 आहे तर इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचं। 2 काय कॉन्स्टंट आहे, 2 ला बाहेर काढायचं 1/2। इंटिग्रेशन मध्ये काय उरते, हा जो कॉस स्क्वेअर x आहे 1/कॉस स्क्वेअर, हा कॉस स्क्वेअर डिव्हाइड मध्ये आहे, तर 1/कॉस स्क्वेअर म्हणून त्याला लिहायचं सेक स्क्वेअर। 1/कॉस थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे 1/कॉस स्क्वेअरला सेक स्क्वेअर x dx इज इक्वल्स टू 1/2 जशाल तसं, आणि सेक स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय असते, टॅन x। तर शेवटी लिहायचं सेक स्क्वेअर x चं इंटिग्रेशन असते टॅन x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c। तर अशा प्रकारे हे दोन अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत। आता आपण घेऊया तिसरा प्रॉब्लेम। याच्यानंतरचा तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लिहा। अतिशय इम्पॉर्टंट असे प्रॉब्लेम आहे ते। इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, हे 100% विचारणारे प्रॉब्लेम आहेत। इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर x डिवाइडेड बाय 3 प्लस टॅन x dx। चला सगळ्यात अगोदर लिहायचं लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर x डिवाइडेड बाय 3 प्लस टॅन x। हा आहे सबस्टिट्यूशन मेथडचा प्रॉब्लेम। बघा इथं टॅन x इथं आहे, खाली आहे टॅन x। तर टॅन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वर आहे बघा सेक स्क्वेअर x, म्हणजे हा सबस्टिट्यूशन मेथडचा प्रॉब्लेम आहे। तर टॅन x चा डेरिव्हेटिव्ह इथं वर आहे सेक स्क्वेअर, म्हणजे आपण टॅन x ला टी पुट करायचं। इथं काय करायचं, पुट टॅन x इज इक्वल्स टू टी। जे पुट केलं त्याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। चला टॅन x चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर x, आणि इकडे टी चा डेरिव्हेटिव्ह असतो dt बाय dx। हा dx इकडे सेक स्क्वेअरच्या इंटू मध्ये आणायचा, म्हणजे काय होईल, हे होईल सेक स्क्वेअर x इंटू dx इज इक्वल्स टू dt। चला आता हे ठेवायचं इंटिग्रेशनच्या मध्ये। टॅन x ला टी म्हणलं, डिफरन्शिएट केलं, टॅन x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x, टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx ला इकडे आणायचं। आता काय करायचं, जिथं टॅन x आहे तिथं टी ठेवायचं, आणि सेक स्क्वेअर x dx आहे तिथं dt ठेवायचं।
देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन बघा आता हे बघा हे वरी आहे सेक स्क्वेअर एक्स आणि हा dx हे काढून लिहायचं dt वरी लिहायचं मग dt आणि खाली काय लिहायचं बघा हा 3 प्लस इथे किती आहे tan x ला आपण t लिहायचं t चला dt तर सिम्बॉल आहे इथं वरी काय नाही म्हणजे 1 घेऊ चला आपण आता बघा 1 अपॉन इथं आहे 3 प्लस t 3 प्लस x किंवा x प्लस 3 असं काही पण आलं लिनियर फॅक्टर तर याचं इंटिग्रेशन असते 1/3 प्लस t चं इंटिग्रेशन असते लॉग ऑफ 3 प्लस t कारण हा लिनियर फॅक्टर आहे जसा x प्लस 3 असते तसा x प्लस 3 सारखा आहे x आलं x प्लस 3 x प्लस 4 t प्लस 3 किंवा 3 प्लस t आलं तर याचं इंटिग्रेशन कसं काढायचं लॉग ऑफ दॅट फॅक्टर प्लस कॉन्स्टंट c झाला ते इज इक्वल्स टू लॉग ऑफ 3 प्लस पण t म्हणजे काय tan x t म्हणजे घ्यायचं tan x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c हा झाला आपला थर्ड प्रॉब्लेम चला आता नेक्स्ट एक फोर्थ प्रॉब्लेम घेऊया अतिशय छोटासा लेट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ e raised to x plus x raised to a plus x raised to a plus a raised to x plus a raised to a into dx a raised to a into dx बघा याच्यामध्ये चार फंक्शन दिलेत प्लस मध्ये e raised to x x raised to a raised to x a raised to a dx तर a raised to a कॉन्स्टंट आहे कारण इथे x नाही a raised to x याचं इंटिग्रेशन डायरेक्ट माहिती आहे a raised to x अपॉन log a x raised to a हे x raised to n सारखं फंक्शन आहे x raised to n चा इंटिग्रेशन x raised to n plus 1 by n plus 1 सगळ्यात अगोदर लिहायचं लेट इथे डायरेक्ट i इज इक्वल्स टू जे आहे ते लिहा e raised to x plus x raised to a plus a raised to x plus a raised to a into dx अतिशय छोटा प्रॉब्लेम आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे खूप एक्झाम मध्ये विचारतात त्याला डायरेक्ट सेपरेट करायचं इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx प्लस दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये x raised to a dx प्लस तिसऱ्या इंटिग्रेशन मध्ये a raised to x dx आणि चौथ्या मध्ये a raised to a dx नेक्स्ट आहे इज इक्वल्स टू e raised to x चं इंटिग्रेशन e raised to x प्लस x raised to a चं इंटिग्रेशन x raised to a plus 1 upon a plus 1 जसं x raised to n चं असते तसं नंतर a raised to x चं इंटिग्रेशन a raised to x upon log a प्लस याच्यानंतर लास्ट आहे a raised to a कॉन्स्टंट आहे a raised to a ला a raised to a ठेवायचं इंटू x घ्यायचं प्लस कॉन्स्टंट c हे झाले आपले असे चार इम्पॉर्टंट असे प्रॉब्लेम हे चार प्रॉब्लेम तुम्ही करू शकता थँक्यू